Hello friends, today we are going to learn easy explanation of unit number 2.1. You start dying slowly from 10th standard subject English. Let's go start. You start dying slowly म्हणजेच याचाच अर्थ आपण हळूहळू संपून जाऊ किंवा नष्ट होत जाऊ. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास केला नाही म्हणजेच आजूबाजूचे जग पाहिले नाही. इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वाचन केलं नाही. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, जर तुम्ही जीवनाचे साऊंड म्हणजेच जीवनाचे आवाज ऐकले नाही म्हणजेच सभोवतालचे आवाज ऐकण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, ॲप्रिशिएट म्हणजे कौतुक करणे. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ म्हणजे तुम्ही कधी स्वतःचं कौतुक केलं नाही किंवा स्वतःमधील गुणाची कदर केली नाही किंवा स्वतःमधले गुण जर तुम्ही ओळखले नाही. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही हळूहळू मरणाकडे जाताल किंवा हळूहळू तुम्ही नाहीसे होताल. व्हेन यू किल युअर सेल्फ अस्टीम म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेल्फ अस्टीमला म्हणजेच स्वतःच्या रिस्पेक्टला, स्वतःच्या आत्मसन्मानाला जपत नाही. व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, जेव्हा तुम्ही इतरांना मदतीची संधी देत नाही किंवा इतरांनी पुढे केलेल्या मदतीचा हात तुम्ही पकडत नाही. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजेच हळूहळू तुम्ही मरायला लागता. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, स्लेव म्हणजे गुलाम. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, जेव्हा तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनता. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आणि रोजच तुम्ही एकाच वाटेवर जर चालत राहता. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमची रुटीन म्हणजे दिनचर्या बदलत नाही. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, जर तुम्ही वेगवेगळे रंग परिधान केले नाहीत म्हणजेच नवे रूप धारण केले नाहीत. और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, किंवा अनोळखी लोकांशी तुम्ही कधी संवाद साधला नाहीत. यू स्टार्ट डाईंग स्लोली तर हळूहळू तुम्ही नष्ट होत जाताल. नेक्स्ट, इफ यू अवॉइड टू फील पॅशन, पॅशन म्हणजे आवड. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, जर तुम्ही आवडणाऱ्या गोष्टींना टाळत असाल. अँड देअर टर्बुलंट इमोशन, टर्बुलंट म्हणजे अशांत, इमोशन म्हणजे भावना. अँड देअर टर्बुलंट इमोशन आणि त्यांच्या अशांत अशा भावनांना किंवा उत्कट भावनांना मुक्त होऊ देत नसाल. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, ग्लिसन म्हणजे चमकणे. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन म्हणजेच ज्या तुमच्या डोळ्यात चमक आणणाऱ्या भावना आहेत. अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि तुमचे हार्टबीट म्हणजे हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या ज्या सुखद भावना आहेत त्या जर तुम्ही अनुभवल्या नाहीत. यू स्टार्ट डाईंग स्लोली तर तुम्ही हळूहळू संपून जाताल किंवा नष्ट होत जाताल. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं जीवन बदलत नाही. व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, जेव्हा तुम्ही तुमच्या जॉबबद्दल नोकरीबद्दल सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी नसाल. ऑर विथ युअर लव, आणि तुमच्या प्रेमाबद्दल तुम्ही जर समाधानी नसाल. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट रिस्क, जर तुम्ही जीवनामध्ये रिस्क घेत नसाल. व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, अनसर्टन म्हणजे अनिश्चित, स्वतःला तुम्ही अनिश्चित गोष्टीचे आव्हान दिले नाहीत किंवा सुरक्षित आयुष्य जगताना कधी तुम्ही धोका पत्करायची हिंमत दाखवली नाही. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, जर तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे गेला नाहीत किंवा तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा केला नाहीत. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, जर तुम्ही स्वतःला कधी अलाव युअर सेल्फ म्हणजे परवानगी दिली नाही किंवा स्वतःला अनेक गोष्टी करण्यापासून
तुम्ही जर स्वतःला वंचित ठेवलात ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी वन्स इन युअर लाईफ टाईम, एकदा तरी तुमच्या आयुष्यामध्ये टू टर्न अवे फ्रॉम द सेन्सिबल ॲडवाईस, टू टर्न अवे म्हणजे दूर राहण्यासाठी, फ्रॉम द सेन्सिबल ॲडवाईस म्हणजेच शहाणपणाच्या सल्ल्यापासून तुम्ही दूर राहण्यासाठी प्रयत्न केला नाहीत, म्हणजेच आयुष्यात एकदा तरी शहाण्या मनाला सल्लापासून उपदेशापासून दूर ठेवून आयुष्यात आनंद लुटला नाहीत, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजेच तुम्ही हळूहळू मरणाकडे जाताल. म्हणूनच या कवितेमध्ये कवी पाब्लो नुरेडा हे सांगतात, तर तुम्ही आयुष्यामध्ये आनंद लुटला पाहिजे आणि मनसोक्त आयुष्य जीवन जगलं पाहिजे. अशा पद्धतीनं आज आपण यू स्टार्ट डाईंग स्लोली, हळूहळू आपण मरणाकडे जात आहोत किंवा नष्ट होत आहोत, हे न होता आपण आनंदाने जीवन जगलं पाहिजे, जीवनाचं आनंद लुटलं पाहिजे, या कवितेतून आपल्याला सांगण्यात येते. अशा पद्धतीनं आज आपण या कवितेचा अभ्यास केला आहे. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.